हे पाहिजे होतं, मग मला ह्या कलर मध्ये पाहिजे होतं, मग ह्या कलर मध्ये नाहीये, मग नको, मग नेक्स्ट टाइम ऑर्डर देईन, असं असतं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर पीपी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज पुन्हा कामाला आलेली आहे आणि आजच्या सुद्धा जवळ 4-5 ऑर्डर्स आहेत. तर 3 ऑर्डर त्यातल्या पटापट कंप्लीट करून द्यायच्या आहेत. तर एक ऑर्डर ऍक्च्युली एक पॅच आहे, पेंडेंट आहे, तो माझा कंप्लीट झालेला आहे. पण स्वराज्य आजारी पडल्यामुळे पूर्ण एक दिवस फुकट गेलेला आहे. म्हणजे त्याच्या जवळ बसावं लागत होतं, त्याला मांडीवर घेऊन, म्हणजे तो अजिबात राहत नव्हता. छोटा आहे, तो कसा राहणार आहे. तो त्याला घेऊनच होती काल दिवसभर आणि जेवणाचे वगैरे सुद्धा आमचे हाल झालेले, कारण की मी त्याला मांडीवर घेऊन होती. त्याच्यामुळे आता मग त्याला घेणार कोण, सॉरी जेवण करणार कोण, तर अशी सिच्युएशन होती कालची. सो परवाच्या दिवशी तर सगळा पसारा अजून तसाच आहे. तिथे बघू शकता. तर हा पहिल्यांदा मी सगळा आवरून घेणार आहे. हे सगळं आवरून घेणार आहे. ऍक्च्युली हा पसारा आपला ह्याचा होता, एकविरा आईचा पॅच मी बनवलेला होता. तर त्या ह्याच्यामध्ये तो झाला लगेच, म्हणजे प्रमोशन करण्यासाठी दिला आणि नंतर लगेचच दांड्या खेळायला गेलो. आणि रात्री अचानक स्वराज्याला ताप थंडी आली, तर तो नंतरचा दिवस तसाच मग खालीच गेला. मी वरती अजिबात बघायलाच आली नाही. सो हा पसारा सगळा आवरायचा आणि लगच्या लगेच 3 पेंडेंट, ऍक्च्युली 2 पेंडेंट तयार करायला घ्यायचे, बिकॉज ऑफ एक पेंडेंट ऑलरेडी रेडी आहे. सो हे तू म्हणजे करून का नाही ठेवत असं बोलतात. तर करून आताच मी चालू केलंय, त्याच्यामुळे मी हे करून नाही ठेवलंय. सो जर एखाद दुसऱ्या स्टॉक मध्ये असेल तर मी देते, पण असं करून नाही ठेवत. पण करून ठेवायला पाहिजे ऍक्च्युली. पुढे मी प्रयत्न करेन, जसा जसा मला वेळ भेटेल तसं तसं करून ठेवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यात आपल्याला हाताखाली माणसं पण आपण शोधतोय. सो कोणी असेल जवळपास जर म्हणजे कोणी व्हिडिओ बघत असेल तर कोणी असेल तर नक्की सांगा. जास्त कठीण काम नाहीये, सगळं सोपं आहे. पण थोडंसं सिस्टमॅटिक करण्याच्या ह्याच्याने सिस्टमॅटिक करावं लागतं, कसं तरी करून नाही जमत. सो आणि अजून एकविरा आईच्या पेंडेंट साठी खूप सारे आपल्याला मेसेजेस आलेले, पण मेसेजेस फक्त आलेले, पण ऑर्डर्स जास्त कोणीच दिल्या नाहीत. तर ऍक्च्युली कसं असतं माहितीये, ज्यांना ऍक्च्युली ज्यांना घ्यायचंच नसतं ना, बघा कसं असतं. तुमच्याकडे हे आहे, मग मला हे पाहिजे होतं, मग मला ह्या कलर मध्ये पाहिजे होतं, मग ह्या कलर मध्ये नाहीये, मग नको, मग नेक्स्ट टाइम ऑर्डर देईन, असं असतं. तर ज्यांना महालक्ष्मीचे पेंडेंट नकोच पाहिजे होते त्याने मेसेज केला आणि किंमत वगैरे सांगितल्यानंतर मग नंतर बोलायला लागले एकविरा आईचा नाही आहे ह्याच्यामध्ये पेंडेंट. ठीक आहे, तर एकविरा आईचा नाही आहे, काही दिवसांनी म्हणजे येईल. म्हणजे ती मेसेज त्यांनी केला, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. बिकॉज ऑफ त्यांच्या मेसेजमुळेच मला काहीतरी युनिक करायचं, म्हणजे युनिक केलं मी त्यांच्या मेसेजमुळे, की बघूया, ट्राय तर करून बघूया होतंय का नाही पेंडेंट मध्ये. तर ट्राय केलं मी, ते चांगलीच गोष्ट आहे की मेसेज केला. पण आता एकविरा आईचा बनवला तर त्या लोकांनी मेसेजेस नाही केला, डीएमच नाही केला. सो असं नका करू. घ्यायचं असेल तरच मेसेज करा, उगाचच तुमचा आणि माझा वेळ घालवण्यासाठी मेसेज करू नका. तर एकविरा आईचा एक नंबर असं पेंडेंट झालेला आहे. सो आता मी माझ्या कामाला सुरुवात करते, जो की मी आता करणार आहे. सो कंटिन्यू राहा. थोडं थोडं काम झालं का मी तुम्हाला दाखवत राहील काय काय होतंय ते. सो आता म्हणजे खूप घाई चालली, म्हणजे पूर्ण रेडी आहे, फक्त बॅक साईडचा बेस तयार व्हायचा आहे. आणि एवढी काही घाई नाही आहे पाठवण्याची, पण त्यांचे फ्रेंड असतात, ते कामावरनं जाणारे असतात पनवेलला, त्याच्यामुळे देता येतं आपल्याला पार्सल, कुरिअर जे काय असेल तिकडे, नाहीतर 1-2 दिवस लेट जातं. पण त्या दिवशी दिलेलं म्हणजे आपल्याला कुरिअर वगैरेचा खर्च येण्यापेक्षा अशा थ्रूने दिलेलं चांगलं. सो माझी थोडी घाई चाललेली आहे. आता बघू पटापट. 3 वाजेपर्यंत मला क्लिअर करायचंय, सॉरी 4 वाजेपर्यंत क्लिअर करायचंय. आणि आता वाजलेले आहेत 3:10 काहीतरी झालेले आहेत आणि मला वाटत नाही होईल म्हणून, पण तरी सुद्धा बघूया आपण होतंय की नाही. सगळं क्लिअर आहे, फक्त आता मंगळसूत्र जॉईन करायचं आणि हा बॅक साईडचा बेस
हा बेस जॉईन केल्याशिवाय, हा थोडा जाड बेस आहे, हा जॉईन केल्याशिवाय तो म्हणजे हेवी बेस जॉईन केल्याशिवाय त्याला सपोर्ट नाही मिळणार. सो हे बेस जॉईन करायचं चाललेलं आहे. सो असं माझं नेहमीच असतं, मला समजतच नाही किती पण सुरुवात केली ना लवकर. तर आता मी त्यांना काहीतरी 1-2 वस्तू आहेत ना नव्हत्या माझ्याकडे, सो त्यांना उरणला पाठवलेली, तर त्यांनी टाइमपास केला इथे. पुठ्ठे वगैरे कापून आहे ना, कैचीची पूर्ण धार गेली. आता मला वाटते मला फॅब्रिक ड्रेस वगैरे कटिंग करण्यासाठी वेगळी कैची आणायला लागेल लवकरात लवकर, असं मला वाटतं, म्हणजे लागेलच. सो आता फायनल काम चाललंय. सुकवते मी ऍक्च्युली ह्याच मशीन मध्ये सुकवते, कारण की ह्या मशीनचा दुसरा काय आता सध्या तरी उपयोग नाही. तर ह्या बेसला मी आहे ना, सॉरी, ह्या पॅटर्नला आहे ना मी हा बेस आधी लावून घेते आणि ह्या मशीन मध्ये डायरेक्टली हिट करायला ठेवते, जेणेकरून तो गम आहे ना पटकन सुकेल. बघू आता, पटापट पटापट करायचंय आणि नंतर मग ती आपली मंगळसूत्र जॉईन करायचं. मग आपला वर्क ओव्हर होईल, म्हणजे 3 ऑर्डर कम्प्लीट होते. एखादी वस्तू पटकन कुठे ठेवते काय समजतच नाही. तर आता मी पटकन हे आपला माईक कुठे ठेवला काय समजत नाही, तरी सुद्धा बोलते मी. सो पेंडेंट रेडी झालेले आहेत आपले, म्हणजे सुकवत ठेवलेत. त्यांना आता फक्त आपल्याला मंगळसूत्र जॉईन करायचं आहे आणि त्याच्यासाठी जे हे पाऊच म्हणून मी असे बनवत आहे, म्हणजे आपण डिस्पॅच करण्यासाठी असे पाऊच देतोय. तर आता माझ्याकडे प्लेन फॅब्रिक अवेलेबल होता. सो हा खॉन फॅब्रिक आहे, हा देखील खूप कॉस्टली भेटतं आपल्याकडे. सो तो मी फॅब्रिक यूज करते आणि जेणेकरून हा रियूज करता येईल. आणि आता मी ह्याचे बटन्स बनवते. आतमधल्या साईडला मी असे मोती लावते. अशी आजची 3ची ऑर्डर होती. सो हे 3 मी रेडी केलेली आहेत. जाम भारी आहे ऍक्च्युली. मी आता तुम्हाला कसं सांगू, सगळे सेम कसे कसे होतील ह्याच्यासाठी मी, म्हणजे सेम आता नेहमी एकच आपण मेजर सारखं सारखं नाही काढू शकत. तर त्यासाठी मी एक आयडिया केली. कोणताही प्रोडक्ट तयार केला ना, जे मेन पार्ट असतात ना, मेन पार्ट, आता ह्याचा मेन पार्ट आपल्याकडे आहे हा चेहरा आणि हा भंडारा. हे 2 सेम साईजचे झाले पाहिजेत. आता हे सगळे सेम साईजचे झाले आणि हे लेस वगैरे सगळे सेम साईजचे आहेत. तर हे लेसचा मेजरमेंट सुद्धा माझ्या डोक्यात आहे की बाबा एवढे मीटर घ्यायचे आणि एवढी त्याची लेंथ तयार करायची. ऍक्च्युली ते आपण चुन्या पाडत असतो. सो मी हे लेस जवळजवळ 30 इंच ते 31 इंचापर्यंत घेते आणि त्याला चुन्या पाडून 5.5 इंचाची रेडी करत असते. आणि हा भंडारा आणि हा चेहरा हा पूर्ण प्रॉपर आपल्या फॅब्रिक पासून बनवलेला आहे, म्हणजे असं कलर नाही लावलाय. आता ह्याला मी ऍक्च्युली माझ्याकडे 2 कलरचे फॅब्रिक आहेत. तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघितल्या नसेल तर नक्की येऊन बघून जाऊ शकता की त्याच्यामध्ये माझ्याकडे खॉन फॅब्रिक आहे. ते सगळं खॉन फॅब्रिक पासून मी हे बनवत असते. तर हा ब्लॅक कलर देखील खॉन फॅब्रिकचा आहे आणि हा येलो कलर देखील खॉन फॅब्रिकचा आहे. सो हे सगळं फॅब्रिकचं आहे. आणि हा येलो फॅब्रिक आज मी थोडासा फॅब्रिक म्हणजे पेंटिंग केले, बाकी काही नाही, कारण की बिकॉज ऑफ इथे थोडासा कलर स्प्रेड झालेला होता, रेड कलर, जेव्हा मी हे लावत होते तिथे चंद्रकोर लावत तेव्हा स्प्रेड झालेला. मग त्याच्यामुळे मी तो फॅब्रिक कलरनी तो कव्हर करून टाकला. तर ह्याच्यासाठी मी साईज कशी सेम ठेवते, तर हे बघा, तर मी असे पुठ्ठ्याचे आहेत ना, असे आकार काढून ठेवले. आता हे आकार मी नेहमी यूज करत असते. हा राऊंड शेप आहे त्याचा आणि हा भंडाऱ्याचा. हे सेम आकार मी दुसरीकडे पुठ्ठ्यावर आखत असते. तर असे मी सेम साईजचे करत असते. सो आणि ह्या नथ वगैरे आता खूप छोटी, म्हणजे छोट्या नथ नसतात पण मला भेटली. आणि नंतर आधी जेव्हा मी
घ्यायला गेलेली ना तेव्हा एकच नथ होती, आणि नंतर जेव्हा म्हणजे त्याने अवेलेबल केल्या माझ्यासाठी, सो ही नथ एवढी छोटी नाही भेटत, पण मला माझ्या हिशोबाने भेटली, मला खूप भारी वाटलं आणि त्याच्यामुळे जास्त लुक येत आहे. ही जर मोठी नथ असते ना थोडा लुक वेगळा आला असता आय थिंक. सो मोठ्या नथी सुद्धा आहेत माझ्याकडे, आणि सोबतच आपल्याला हे असे आपण मंगळसूत्र आणत असतो. आता हे मी अटॅच करून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली हे मी आणलेले मंगळसूत्र, पण आज काही मला जायला भेटलं नाही, त्यासाठी आज आहोंना सांगितलेलं मी मंगळसूत्र आणायला. तर हे असे मंगळसूत्र असतात, पण आज जे आहोने आणले ते मी तुम्हाला एकदा दाखवते. जर जास्त पसारा झालाय तर आय थिंक मला वाटते ते जरा मोठे आहेत, सगळ्या गुंता करून आणलेत. बघू आपण साईज. मोठे नको आहेत आपल्याला, छोटे पाहिजेत. सो असो, चला. आय थिंक हे जरा खाली पडतील, तिन्ही पण यांना सेमच लावून टाकूया. सो आता माझी सगळी क्लिनिंग वगैरे करून झालेली आहे, आणि क्लिनिंग करून झाली. क्लिनिंग ह्याच्यासाठी केली की काही गोष्टी भेटत नाहीत पटापट, जर व्यवस्थित साफ करून नाही ठेवलं तर डोका मॅड होतो पूर्ण. ही गोष्ट नाही ना, थोड्या त्या गोष्टी भेटतात. आता ही पकड नव्हती मला भेटत, ती भेटली, आणि हे एक भेटलंय, आणि प्लस सगळं क्लिनिंग केली का थोडा डोका पण जरा शांत राहतं. आता हे 2 आहेत ते मेजरमेंटचे, ते आता मी व्यवस्थित ठेवून देते. पाऊच मध्ये ठेवले ना, पाऊच मध्ये ठेवून दिले ना का नंतर टेन्शन नाही राहत कुठे गेले. मस्त असे डबे भरून ठेवलेत मी. हा माझा लई जुना डबा आहे, तर हे तुम्हाला घाण वाटत असेल इथे, पण ऍक्च्युली तो आहे ना भरपूर जुना आहे, जवळजवळ 5-6 वर्षापूर्वीचा, आणि इथे जरा गम लागून तो असा मळ साचलाय. ते ऍक्च्युली तो स्वच्छ आहे, म्हणजे तो जरा धुवायला लागणार आहे, पण तो स्वच्छ आहे. तर आता हे जे मी मणी राहिलेत ना त्याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे क्लिनिंग ह्याच्यासाठी केली की क्लिनिंग केली ना तर जिथली वस्तू आपल्याला तिथे भेटते. सो मला 1-2 पार्ट भेटत नव्हते, क्लिनिंग केल्यामुळे भेटले. आता हे पकड नव्हती मला भेटत, तर ती भेटली, आणि जरा बघायला सुद्धा स्वच्छ वाटतं. आणि एखादा काम म्हणजे जरा आजूबाजूला स्वच्छता असली ना का जरा डोका पटपट चालतं, आणि म्हणून ते पटापट अशी साफ करून घेतले. आणि ऍक्च्युली मी ह्याच बाबतीत नाही, जेव्हा मी ड्रेस स्टिच करत असते ना, जेव्हा 2-3 ड्रेस एकदम माझे स्टिच व्हायचे असतात, म्हणजे एखाद्याची मध्ये 2-3 किंवा 4-5 ड्रेसची ऑर्डर असतात, तर त्याआधी मी कम्प्लीट करते, आणि दुसरी ऑर्डर घेताना दुसऱ्यांची पहिला पूर्ण साफ करून घेते, आणि त्यांचे जो सामान आहे ना तो म्हणजे मिक्स नाही होत क्लीन केल्यामुळे. सो आणि डोका पण चालतं. आणि जर आपण तशाच पसाऱ्यामध्ये पुन्हा काम करायला घेतला ना दुसरा, का त्याला तुम्ही जरा ऑब्झर्वेशन करा की त्याला जरा वेळ जास्त जातो. पण क्लीन करून साफसफाई ठेवून जिथली वस्तू तिथे ठेवून जर आपण एखादं काम करायला घेतलं ना, का ती गोष्ट जर 10 मिनिटाची व्हायची असेल तर ती 5 मिनिटात होते. सो आता मी हे पेंडेंट लावून घेते, हे मंगळसूत्र. बापरे, कोणताही काम असं सोपं वाटतं, पण हल्ली बहुतेक आहे ना मी तुम्हाला हे फास्ट मध्ये व्हिडिओ करून दाखवेन. तर हल्ली मला फक्त हे 3 ह्यांना ते हुक लावायला 15 मिनिटं गेली, ते हुक होल काढून हुक लावायला. सो कोणतंही काम सोपं नसतं, फक्त आवड पाहिजे ते सोपं करून दाखवण्यासाठी. सो एवढेच 10 ते 15 मिनिटं गेली ते फक्त हुक ह्याच्यामध्ये टाकायला. तर म्हणून त्याची ही एवढी मेहनत असते, आणि म्हणूनच म्हणजे आपली रिजनेबलच प्राइस आहे, तर त्याच्यानुसार मी मेहनत, वेळ आणि आपल्याला लागणारं मटेरियल ह्याच्यानुसार मी प्राइस लावलेली आहे. तर काही जणांना जरा जास्त वाटते प्राइस, पण ही व्हिडिओ बघितली तर बरं होईल की बाबा एखादी वस्तू बनवायची असली तर त्याच्यामध्ये किती मेहनत असते. हा झालेला आहे आपला, एक नंबर वाटतंय. आता हे प्रॉपर असे तिन्ही पण आपले रेडी झाले आहेत, आणि काय काय मेहनत
घेतले ते लास्ट टू एंड तुम्हाला दाखवलेच आहे की काय काय करावं लागतं पेंडेंट बनवण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी मेहनत ही लागते. सो आपले हे 3 असे पेंडेंट झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. मला माहिती आहे सुंदरच दिसतात, भारीच वाटत आहेत. तर सोबतच आपल्या एकविरा आईचे देखील पेंडेंट आले असे आहेत. सो ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी करू शकता आणि हे सुंदर असे पाऊच आपण डिस्पॅच करण्यासाठी केले. जसं आपलं फॅब्रिक उरत असेल ना खन फॅब्रिकमधनं त्याच्यानुसार करते मी. तर मागच्या वेळी आपण ह्याला बॉर्डर होती खन फॅब्रिकची, पण आता ती बॉर्डर नाही मिळाली मला, म्हणून सो मी हे प्लेन केले. आणि सगळे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच प्रेम द्या या व्हिडिओला, लाईक करा. काही चुकत असेल, काही ॲडवाईस द्यायचं असेल तर कमेंट्स करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन अशाच जर तुम्हाला नवीन आयडिया पाहिजे असतील तर नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि तुम्हाला जर माझ्यासोबत माझा हा बिझनेस करायचा असेल या सगळ्या प्रोडक्टचा, तर तुम्ही घरी बसून फक्त व्हॉट्सअप स्टोरी आणि व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी आणि फेसबुक स्टोरी याच्यावरनं तुम्ही बिझनेस करू शकता. सो त्यासाठी तुम्ही अजून कॉन्टॅक्ट केला नसाल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि फक्त 200 रुपये, फक्त आणि फक्त 200 रुपयापासून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. कोणतेही तुम्हाला मेहनत घ्यायची नाही, कोणताही मटेरियल आणायचं नाही, कोणताही प्रोडक्ट घरी बसून तयार करायचं नाही की तुमच्यात ही कला असली पाहिजे मग हा तुम्हाला प्रोडक्ट बनवता येईल. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त फोटो आपले तुमच्या स्टोरी स्टेटसला ठेवायचे आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. सो धन्यवाद.